महत्वाच्या टप्प्यावर आलेले आहोत. काय वाटतं पैठणीच्या बाबतीत काय होईल? पैठणीच्या बाबतीत म्हणायचं झालं पैठणी कुणालाही मिळाली चालेल, पण खेळामध्ये भाग घेतल्याचा आनंद आहे. तुमचं नाव सांगा. तेजस्विनी कर्जवकर. काय वाटतं पैठणी कोण जिंकणार? पैठणी कुणी आमच्यापैकी चौघींपैकी कुणीही जिंकला तरी आम्हाला सगळ्यांना आनंद होईल. पण पैठणी तुम्ही जिंकलात तर तुम्ही कोणाला देणार ती? माझ्या आईला. आईला. तुझं नाव? मानसी प्रकाश रावणम. तुझं काय म्हणजे कोण जिंकेल? कोणी जिंकला तरी आनंद सगळ्यांनाच होणार आहे. मग मला सांग, तू पैठणी जिंकलीस तर कोणाला देणार? आईला. आईला. आईला माहिती आहे आज तू पैठणीच्या खेळात सहभागी होणार आहे? हा. तुमचं नाव? मी मोहिनी लक्ष्मण सावंत, ठाण्यावरून आली आहे. ठाणा. बरं, तुम्ही पैठणी जिंकली तर कोणाला देणार? आईला. तुमची पण इच्छा आईलाच द्यायची पैठणी, पण मग आता फार जिद्दीने खेळ खेळावा लागेल. हो, नक्की खेळणार. आता या खेळात काय होणार? कारण कुणीतरी एक जण पैठणी जिंकणार आहे. ती कोण? डोळे बंद आणि एकच संधी मिळणार, अचूक काठीने वेध घ्यायचा आणि मडकं फोडायचं आहे. तेव्हा आता कोण फोडणार मडकं आणि कोण जिंकणार पैठणी? 1 2 3 फिरवा. चला. मानसी आता आपल्या आईला पैठणी मिळवून देते का? तयार आहे मानसी? चला. आता मोहिनी या सज्ज झालेल्या आहेत आपल्या आईला पैठणी मिळवून देण्यासाठी. चला, गोल फिरवा त्यांना. चला. पायाला लावून नाही मारा. आता तेजस्विनी बघूया आपल्या आईला पैठणी मिळवून देतात का? चला. मडकं कोणी फोडू शकले नाहीत आणि आता या 4 जणींना 5-5 चेंडू दिले जाणार आहेत आणि अचूक त्या मडक्याचा वेध घ्यायचा आहे. ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, असं म्हणण्यापेक्षा ज्या मिळवून देणार आपल्या आईला पैठणी. बघूया कोण जिंकणार. पुन्हा महत्वाचा नियम, डायरेक्ट लागला पाहिजे. बघूया आता काय होणार, कारण इकडे टेन्शन दिसायला लागलेलं आहे. सगळ्यात वरती चढून दहीहंडी फोडण्याचा मान या स्नेहलला मिळतो. स्नेहलला झी मराठीकडून ही भेटवस्तू आणि उपविजेत्या ज्या 3 जणी ठरल्या त्यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू. नमस्कार. नाव सांगा. तेजस्विनी हरिश्चंद्र कर्जवकर. राहायला कुठे? गणेश नगर. मग दरवर्षी न चुकता तू या गोविंदा पथकामध्ये असतेस? हो सर, दरवर्षी असते. मला सांग, आज तुला माहिती होतं पैठणी मिळेल? नाही, खेळणार असं जिद्द ठेवली होती पण झालं. उद्याची होम मिनिस्टर म्हणून आम्ही तुझ्याकडे बघतोय आणि त्याचबरोबर आईला पैठणी मिळवून देण्याचा आनंद आहे. कसं वाटतंय आता? आतापर्यंत ह्याच्यात सगळ्यात मोठे आनंद मला झाला. म्हणजे नेहमी आई मुलांसाठी करत असते. आज ही मुलगी तेजस्विनी घरी जाणार आहे. या सगळ्या जणींनी ठरवलेलं आहे की यंदा 7 थर लावणार आहोत आम्ही. तेव्हा यांना शुभेच्छा तर देऊया, पण त्याचबरोबर वामनरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून आधी मी देतो सोन्याची नथ तेजस्विनी. तेजस्विनी आणि त्याचबरोबर या
श्री गणेश प्राथमिक शाळा गोविंदा पथकातल्या सगळ्या जणींना मी सांगेन, आयुष्यात प्रगती करून आपल्या घरच्यांना आनंद द्या, हेच या निमित्ताने सांगतो. आणि तेजस्विनीला तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी सात थर लावण्यासाठी या सगळ्या जणी सज्ज आहेत. यांचा हा प्रयत्न त्याला यश मिळो आणि त्याचबरोबर त्या दिवशी विक्रम प्रस्थापित करून ही सगळी मंडळी सुखरूप आपल्या घरी येऊ, हेच या निमित्ताने सांगतो. या सगळ्यांच्या घरात नेहमी आनंद नांदू दे, एवढंच मागणं करतो. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सचा हा भाग इथेच संपवतो. नमस्कार. पण हो, आजचा भाग संपवत असताना अजून ती हंडी फोडायचीच राहिलेली आहे. ते बघूया कसं फोडणार आणि कोण फोडणार. होम मिनिस्टर मध्ये सहभागी होण्यासाठी या पत्त्यावर संपर्क साधू शकता. होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं, झी मराठी पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. zee@zeenetwork.com. तुम्ही आम्हाला SMS करू शकता. यासाठी टाईप करा ZMSGL स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवा 57575 या क्रमांकावर.